इथं पाव किलो तेल घेतलेलं आहे. इथं अद्रक घेतले, इथं कांदा घेतले आपण केसासाठी तेल बनवलं. इथं कढीपत्त्याची पानं घेतले, फुलं, जास्वंदीचे पानं, कलोंजी, मेथी आणि ॲलोवेरा घेतलाय, हे बघू शकताय. तर हे बघा, आता आपण तेल घरच्या घरी बनवूया केसांसाठी. कारण का आता थंडीच्या दिवसामध्ये कोंडा वगैरे जास्त होता केसामध्ये. तर चला म्हणले आपण घरच्या घरी तेल बनव. सगळं घरच्या घरी साहित्य आहे. तर हे बघू शकताय. तर हे बघा, मी गॅसवर तेल ठेवलं आहे गरमीसाठी. तर कसं तुमच्याकडे ताजे फुलं असं तुम्ही ताजे फुलं पण घेऊ शकता. मी देवांना वाहिलेले फुलं आहेत, कारण फेकून देण्यापेक्षा चला म्हणले घरच्या घरी आपण तेल बनवावं केसांसाठी. तुमच्याकडं ॲलोवेरा जर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल पण वापरू शकता. इथे माझ्याकडं ताजा आहे, फ्रेश, म्हणून मी ते घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये एक एक साहित्य टाकून घेऊ. हे बघा, जास्वंदीचे पानं टाकते. हे फुलं टाकून घेतलेलं आहे. हे कढीपत्ता, हे बघा कोरफड टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, हे मेथी टाकून घेतले. मी लवंग बी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, कलोंजी, आपण सगळ्यात शेवटी नंतर कापराचे 2 हे वडे टाकणार आहे ह्याच्यामध्ये. कारण का कोंडा वगैरे होत नाही, केस गळती बी होत नाही आणि खाजत पण नाही डोकं त्याच्याने. हे बघा, असं चमच्याच्या साहाय्याने फिरवायचं आपण. कारण का जळू शकतं, एकदा तसं ठेवून द्यायचं नाही, ह्याला फिरवत राहायचं सारखं. एकदम बारीक गॅस ठेवून जे बी आपण साहित्य टाकले सगळं त्यात उतरलं पाहिजे. हे बघा, मस्त असं कलर पण चेंज झाला ह्याचा तेलाचा. तुमच्याकडे जे बी लोखंडाचं भांडं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, कारण केसासाठी बी ते छान असते. कढईमध्ये तुम्ही करू शकता. माझ्याकडे नाही सध्या म्हणून मी ह्याच्यात केलेलं आहे. हे बघू शकता. हे बघा, हे कापराचे वडे घेतलेले ते टाकून घेते ह्याच्यामध्ये. थंड झाले का आपण अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू ह्याला तेलाला. आणि केस धुण्यापूर्वी, उद्याचा केस धुवायचे म्हणजे तर आजल्या दिवशी लावून मग डोकं धुवायचं. आता आपलं तेल हे बघा, कलर बी किती छान आलाय. हे बघा, आपलं तेलाचं छान असं बनवून झालेलं आहे. ह्याला रातभर असं ठेवायचं, कारण का जे बी ह्याच्यामध्ये आणखीन जे साहित्य आणखीन हे आहे का ते चांगलं आणखी तेलामध्ये उतरते. मला असंच ठेवून देऊ रातभर आपण. हे बघा, आता मी गॅस बंद करून घेते. सवय मोडली बोलायची,